तुळशी माता देते 9 संकेत. तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते. कसे ते जाणून घेऊया. ब्रह्मवर्ता पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय असते कसे ते जाणून घेऊया. ब्रह्मवर्ता पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुळशीची जो नित्यनेमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही संकट येत नाही. तो सर्व आजारांपासून दूर राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे. जर याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकटे, सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो. तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते. तुळशीचे रोप हे वृद्धाचे एक अवतार मानले जाते, म्हणून प्रत्येक घरात तुळशीचे एक रोप असावे. नंबर 1. घरात जर माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल, तर घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते. म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना नक्की लक्ष द्यावे. नंबर 2. तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोप वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होणार आहेत. ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते. ही छोटी रोपटे तुळशीची असतील तर आणखी चांगली आहे. याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे. नंबर 3 आहे, काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते. तुळशीची कितीही काळजी घेतली तरी ते रोप सुकत जाते. तर ही संकेत आहे की आपल्याला घरात कोणीतरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्याही कारणाने आपले धन खर्च होणार आहे. म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका. वेळेच्या वेळी काळजी घेत जा. नंबर 4. जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिरी धरू लागली तर समजून घ्या की वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे आणि अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे. तुळशीजवळ उभे राहून जमल्यास श्रीसूक्त किंवा लक्ष्मी सूक्त पाठ करा. यामुळे वस्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते. नंबर 5 आहे, तुळशीची हिरवी पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा वाटणी यांसारख्या समस्या येत राहतील. घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचवायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा. नंबर 6 आहे, शक्तीच्या तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे. तुमचा व्यापार वाढणार आहे. तुम्हाला धन लाभही होणार आहे. नंबर 7 आहे, तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकर धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. नंबर 8 आहे, ज्या घरात भरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर्य दिसून येते. तर तिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरात कलह, आर्थिक तंगी, मतभेद असून घरावरही अवकळा दिसून येतात.
त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळस वरून घरातले लोक कसे असतील ते ओळखायचे. नंबर 9 आहे. अनेक वेळा असे घडते की तुळशीजवळ मुंग्या जमू लागतात. ती आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असे होणे अत्यंत अशुभ आहे. याचा अर्थ असा की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्याच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळातच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा, म्हणजे मुंग्या लागणार नाहीत. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद.